विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एका दिवसात केमिस्ट्री फिनिश व्हायलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. अरे एक दिवस सुद्धा वेळ नाहीये आपल्याकडं. माझ्यावर विश्वास ठेवा. 2013 पासून बोर्डच्या एक्झाम मध्ये दरवर्षी एकच दिवस सुट्टी असते केमिस्ट्रीला. गेल्या वर्षी लकीली केमिस्ट्रीला 2 दिवस सुट्टी आली, पण मॅथ्सला 1 दिवस सुट्टी आली होती. या वर्षी काय झालंय, केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी आहे आणि मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे. मग मॅथ्सला 2 दिवस सुट्टी आहे ना, थोडंसं रिलॅक्स मोड आहे. बरोबर आहे. पण केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी आहे. आता नीट मी जी स्ट्रॅटेजी देतो तुम्हाला फॉलो करायची आहे, तुम्हाला यश मिळणारच. प्रॉब्लेम कुठं होतो बघा, की इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर बहुतेक 10 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे बरं का, आणि इंग्लिशचा पेपर 10 तारखेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, फिजिक्स 16 तारखेला आहे. तेवढा मोठा गॅप आहे. जर तुमचं मराठी, संस्कृत, हिंदी हे विषय नसतील तर, सी-एस-आय-टी असेल तर एवढा मोठा गॅप आहेच. आता एवढ्या गॅप मध्ये काय करायचं? काय करायचं? तर ऑब्व्हियसली एकच दिवस सुट्टी आहे आणि 18 तारखेला बहुतेक केमिस्ट्री आहे. बरोबर? एकच दिवस सुट्टी आहे. मग तुम्ही काय करता ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करताय? कशाला फिजिक्सला 5-6 दिवस घालवायचे? मग चला 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख केमिस्ट्री करूया. किंवा काही जण रिव्हर्स टेक्नॉलॉजी वापरतात. रिव्हर्स मी बघितले बघ काही चॅनलवरती, लक्षात घ्या. ते काय म्हणतात, की पहिले 2 दिवस मॅथ्सला द्या, नंतर 2 दिवस केमिस्ट्रीला द्या. ओके, म्हणजे पहिले 2 दिवस म्हणजे बघा 10 आणि 11 तारखेला मॅथ्स करा. 12 तारखेला, 13 तारखेला केमिस्ट्री करा आणि 14-15 बास की 2 दिवस आणि 16 तारखेला फिजिक्स आहे. बेस्ट. बिलकुल बेस्ट नाहीये. बिलकुल. होतं काय बघा तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे इथं तुम्ही मन लावून अभ्यास करत नाही. आपलं मन नेहमी आपल्याला सांगतं, पण हे एक्स्ट्रा करतोय. मॅथ्सला आहे की 2 दिवस सुट्टी. हे पण मनासारखं होत नाही. रिलॅक्स मोडमध्ये सगळं चाललेलं असतं. 4 दिवस वाया घालवतात मुलं आणि करतात काय माहितीये का? इथून पॅनिक मोड अटॅक. पॅनिक मोडचा अटॅक होतोच त्यांच्यावर. हो, फिजिक्स करायचे आहेत. 16 टॉपिक आहेत. डेरिव्हेशन आहेत, न्यूमेरिकल्स आहेत. कधी होणार याचा तणाव येतो आणि या 2 दिवसात ते होतच नाही. मग 15 तारखेला 24 तास अभ्यास करतात मुलं. हो, झोपत नाहीत. म्हणजे 16 तारखेला फिजिक्सचा पेपर आहे ना, मग 15 तारखेला दिवस-रात्र अभ्यास, रात्रभर जागून अभ्यास. झोपतच नाहीत. झोपतच नाहीत. तुम्हाला सांगतो मग होतं काय? फिजिक्सचा पेपर ऑब्व्हियसली अवघडच जातो, अवघडच जातो. ही स्ट्रॅटेजी ज्यांनी फॉलो केली त्यांना अवघडच जातो, लक्षात घ्या फिजिक्सचा पेपर. मग होतं काय? फिजिक्सच्या पेपरचं टेन्शन घेऊन 16 तारखेला घरी येतात. आदल्या दिवशी जागलेत का? झोपलेत का? बिलकुल नाहीये. मग येणार ना झोप. येते झोप आणि 16 तारखेची संध्याकाळ पूर्णपणे थकव्या झोपेत निघून जाते. मी माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतोय. तुम्ही प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी म्हणून बघा. मी जो प्लॅन देणार आहे तो सगळ्यात इम्पोर्टंट असणार आहे, लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो 16 तारीख पण गेली. त्या दिवशी काय अभ्यास होत नाही आणि 17 तारखेला उठल्यावर लक्षात येतं, की 18लाच केमिस्ट्री आहे. 18लाच केमिस्ट्री आहे. फिनिश. कॉन्फिडन्स जातो अगदी. रिपीट करणार. आम्ही आता बास रिपीट करणार या लेव्हलपर्यंत मुलं बोलतात. किती महागात पडलं? किती महागात पडलं? पडलं की नाही? बरं, आता मग उपाय काय? तुम्हाला माहिती आहे ना, की केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी आहे ना, तर तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास आता ह्या 3-4 दिवसात परफेक्ट केला पाहिजे. ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट तुमच्या सगळ्या डेफिनेशन झाल्या पाहिजेत. ॲट एनी कॉस्ट तुमचे सगळे डेरिव्हेशन झाले पाहिजेत. फिजिक्समध्ये डेरिव्हेशन करू नका असं म्हणतो मी, पण केमिस्ट्रीत करा. 10 ते 15 आहेत ते पण छोटे-छोटे असतात. फिजिक्स सारखे टफ नसतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे सगळे लॉज 8 ते 10च आहेत. डेरिव्हेशन 10 ते 12च आहेत. डेफिनेशन असतील 70-80. काय प्रॉब्लेम आहे? एकदाच करून टाका ना, कारण डेफिनेशन 10-12 मार्काला विचारतात. बरं एवढं झालं. तर एवढं झालं तर हा जो भीतीदायक प्रकार आहे, याची जरा काळजीच वाटते. मग तेही मी तुम्हाला सांगतो, ऑर्गॅनिक म्हणलं ना, टेन्शन घेऊ नका रे बाळांनो, घेऊ नका. रिएक्शन्स भरपूर मार्काला असतात त्याच्यात, लक्षात घ्या. पण तुम्ही काय केलं पाहिजे, की या ऑर्गॅनिकमध्ये फिनॉलचे रिएक्शन अगोदर करा. आता ऑर्गॅनिकचा पार्ट नाहीये, पण बायो मॉलिक्यूलमध्ये ग्लुकोजच्या रिएक्शन्स आहेत त्या परफेक्ट करा. ओके. तुम्ही जर बघितलं तर 90% नाही, 100% पेपरमध्ये फिनॉल किंवा ग्लुकोज येतोच प्रश्न. मग प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी SEN1, SEN2 या डेफिनेशन्स हे आहेत ना, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हे पार्ट आहेत ना, थिअरॉटिकल पार्ट आहेतच रे. बॉइलिंग पॉइंट तुम्हाला सांगतो, बॉइलिंग पॉइंट कुणाचं जास्त फिजिकल प्रॉपर्टीज बद्दल बोलतोय मी. सोल्युबिलिटी बद्दल बोलतोय मी. हे असले प्रश्न पण आहेत. रिएक्शन जमत नाही तर बाकीचे पी-वाय-क्यूज करा ना आत्ताच. बरं चला आता मी तुम्हाला फायनल स्ट्रॅटेजी देतो. मी तुमची जास्त वेळ घेणार नाहीये. आत्ताशी 5 मिनिटं झालेत. आता मोजून 2 ते 3 मिनिटं मी फायनल स्ट्रॅटेजी सांगणार आहे.
की जी तुम्हाला फॉलो करायचीच आहे. करायचीच आहे ही स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा सांगितलंय मी आणि अजून सांगणार आहे ही गोष्ट. अजून मी 2-3 व्हिडिओ याच मुद्द्यावर बनवणार आहे. कारण काय आहे, जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही गोष्ट पोहोचलीच पाहिजे. की इंग्लिशचा पेपर 10 तारखेला आहे. बरोबर ना बाळांनो? तर तारीख चेक करा. माझ्याकडून तारीख काय चुकली असेल तर बघा चेक कमेंटमध्ये सांगा. इंग्लिशचा पेपर जर 10 तारखेला असेल, तर 10 फेब्रुवारीला जेव्हा तुम्ही घरी याल, तेव्हा तुम्ही ऑब्व्हियसली फिजिक्स करा. अभ्यास करताना मी टॉपिक वाईज करू नका म्हणून सांगितलं होतं. होय, टॉपिक वाईज करू नका. पण रिव्हिजन करताना तुम्ही टॉपिक वाईज करा. रिव्हिजन करताना कसं करा तुम्ही टॉपिक वाईज करा तरी चालेल. चालेल, काही इश्यू नाहीये. बरं ठीक आहे, नाही आम्हाला टॉपिक वाईज करायचं. प्रॉब्लेम काय आहे? तर 10 तारखेला मग काय फिनिश करायचंय? करायचंय काय फिनिश 10 तारखेला? इंग्लिशच्या पेपरला आपण काय रात्रभर जागून अभ्यास केलेला नसणार आहे. इंग्लिशच्या पेपरला आपण रात्रभर जागून अभ्यास करायचा पण नाहीये लक्षात घ्या. मग तुम्ही फ्रेश असणार आहे बऱ्यापैकी. मग 10 तारखेला तुम्ही फिजिक्सचा अभ्यास करताना करायचंय काय? ओके. तर सांगतो भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे, भरपूर गोष्टी आहेत. माझी इच्छा आहे त्या दिवशी सगळे लॉज फिनिश केले तर 25 आहेत. पण विथ न्यूमेरिकल लॉज विथ न्यूमेरिकल लक्षात घ्या. लॉज विथ न्यूमेरिकल म्हणूया आपण. ते जर फिनिश केलं तर फार छान होईल. फार, फार, फार छान होणार आहे. तुम्ही लॉज विथ न्यूमेरिकल केलं तर म्हणूया आपण. ओके. बरं आता किती वेळ असतो रे? आपण 4ला अभ्यासाला बसतो. आपण किती वाजता बसतो अभ्यासाला? 4 वाजता. हां, मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की 4 वाजता आपण बसल्यानंतर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत लॉस फिनिश व्हायला पाहिजेत. हो, व्हायलाच पाहिजेत. बरं त्याच्यानंतर काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मग तुम्ही डेफिनेशन्स फिनिश करायला सुरुवात करा. सगळ्या होणार नाहीयेत, पण करा. बरं हे कधीपर्यंत करायचंय? संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत. ओके, जेवण होईपर्यंत. लॉस त्याच्या अगोदर किंवा एक काम करूया चला, लॉस परफेक्ट करूया. एकदाच परफेक्ट करूया 7-8 वाजेपर्यंत होऊन जाऊ दे. त्यानंतर जेवणार तुम्ही आणि झोपेपर्यंत तुम्हाला डेफिनिशन्स करायचे आहेत. पण डेफिनिशन प्लस डिस्टिंग्विश या मेथडनं जायचंय. समजा तुम्ही मॅग्नेटिक मटेरियलच्या डेफिनिशन्स करताय. मग डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. डेफिनिशन केल्या, त्याच्यावरचं डिस्टिंग्विश करा. हार्मोनिक्स, ओव्हरटोन डिस्टिंग्विश करा. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. मी तर म्हणतो सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल डेफिनेशनवर आधारित डिस्टिंग्विश जेवढे आहेत ते फिनिश करायला सुरुवात करायची. नाही मला फिनिश होणार चालतंय. 11 फेब्रुवारीला ओके, मी पहाटे उठून अभ्यास करणार आहे. त्या दरम्यान मग माझं डेफिनेशन रिमेनिंग पार्ट माझा फिनिश होणार आहे. डिस्टिंग्विश पण सगळे झालेले असणार आहेत. लॉज माझे झालेले असणार आहेत सगळे. मग मी करणार एक्सप्लेन द टर्म असले प्रश्न किंवा व्हॉट इज असले प्रश्न. व्हॉट इज रेक्टिफायर? व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? व्हॉट इज? अशा व्हॉट इज म्हणजे ऍक्च्युअली हा डेफिनेशनचाच पार्ट आहे. म्हणजे हे सगळं तुमचं कव्हर होणार आहे मॉर्निंगमध्येच. तर गंमत सांगू का? हे सगळं झाल्यानंतर, जेवल्यानंतर थोडंसं कंटाळा येणार आहे तुम्हाला. मग तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करा डायग्रामची. कशाची प्रॅक्टिस करायची? डायग्राम. मी तुम्हाला सांगतो सगळ्या डायग्राम. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम, परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम, वॅन डी ग्राफ जनरेटरची डायग्राम, ऑसिलेशन मधले ग्राफ, ड्युअल नेचर मधले ग्राफ, सिंपल पेंडुलम, वेव्ह ऑप्टिक्स मधले स्पेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, बायप्रिझम एक्सपेरिमेंट सगळ्या डायग्राम करायच्या. ओके. दुपारपर्यंत डायग्राम फिनिश होणार आहेत. आराम नाही. दुपारपर्यंत डायग्राम फिनिश होणार. तर मी तुम्हाला सांगतो 12 फेब्रुवारी. म्हणजे 12 फेब्रुवारीला मी तुम्हाला सांगतो काय करायचंय. दुपारनंतर मी तुम्हाला सांगतो ऐका, इथं तुम्ही रिव्हिजन करायची या सगळ्याची लक्षात घ्या. का? डेफिनेशन्स, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि लॉज. अरे 70 कुठला पण पेपर काढा. 70 पैकी 30 मार्काला हे येतच. कुठला पण पेपर काढूया चला. आत्ताचा काढूया 2025चा. आत्ताचा 2025चा पेपर काढूया आणि त्यात काय आलंय बघूया. या जेवढं दिलं ना तुम्हाला मी त्यातलं काय आलंय ते बघूया आपण. क्वेशन खूप पेपर अवघड होता असं डिक्लेअर झालं होतं गेल्या वर्षी. YouTubeवर सगळे पॅनिक मोडमध्ये होते, की भयंकर अवघड आहे, भयंकर अवघड आहे. मग या पेपरमध्ये हे सेक्शन किती मार्काला आलेत आपल्याला बघायचंय. पहिलाच आहे झेरॉथ लॉ. MCQ मध्ये आहे बरं का. चला 1 मार्क झालं झेरॉथ लॉ. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डायअथर्मनसची डेफिनेशन. डेफिनेशन नाही विचारली. पण डेफिनेशन करताना आपण ती समजून घेऊन करणार आहे ना, त्याच्यावर आधारित ही MCQ जमलेच पाहिजे लक्षात घ्या. 2 मार्क झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो गेट, लॉजिक गेट. पुढचा 1 मार्क म्हणूया आपण. पुढचा 1 मार्क. ओके. डिफाइन सेल्फ इंडक्टन्स, डिफाइन क्रिटिकल टेम्परेचर 2 मार्क झाले. व्हॉट डू यू मीन बाय? म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय
मीन बाय असं पुन्हा डेफिनेशन सिस्टीमची डेफिनेशन विचारले. फॉर्म्युला जाऊ दे, कायनेटिक एनर्जी जाऊ दे. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन सेक्शन बी मध्ये 2 मार्काला आलाय. न्यूटन्स लॉ 2 मार्काला आलाय. त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम 2 मार्काला आलेला आहे प्रश्न. त्याच्यानंतर पोटॅन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर पुन्हा 2 मार्काला आलंय. डिस्टिंग्विश केलं ना आपण. फुल वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम 2 मार्काला आलेली आहे. डेफिनेशन्स थर्मल, मेकॅनिकल, केमिकल इक्विलिब्रियम 3 मार्काला आलेला आहे. ब्रूस्टर्स लॉ 3 मार्काला आलेला आहे. डीके लॉ 3 मार्काला आलेला आहे. क्रिचॉफ्स लॉ 3 मार्काला आलेला आहे. काढून बघा पेपर. मी काय खोटं बोलत नाहीये, लक्षात घ्या. बिलकुल नाही. व्हॉट इज फेरोमॅग्नेटिझम? व्हॉट इज या टाईपची डेफिनेशन आहे. 1 मार्काला आहे. डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स अँड फ्रॅक्शन 2 मार्काला आहे. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन लिहा म्हणले. चला ठीक आहे, ते याच्यात नाहीये. जाऊ दे. किती मार्क झाले काउंट करा रे. 3 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 26 27 28 29 30 31 बोललोय तुम्हाला मी. कुठलाही पेपर काढा, हे तुमचं 30-31 मार्काचं कव्हर झालेलं आहे. म्हणजे आपण 2च दिवसात आपला कॉन्फिडन्स हायर लेव्हलला आहे. आता मी सांगतो आपल्याकडे दिवस उरले किती? 12, 13, 14, 15 आणि 16 ला जाणार आहे. मग तुम्हाला वाटेल, सर मग केमिस्ट्री करायला पाहिजे होतं ना, थोडंसं मॅथ्स करायला पाहिजे होतं ना. बिलकुल हात लावायचा नाही. नाही. तुमची एक रिव्हिजन कंप्लीट आहे अभ्यास करून. आता तुम्ही 12, 13, 14, 15 तारखेला काय करायचंय तुम्हाला सांगतो. तुम्ही पी-वाय-क्यू डेरिव्हेशन्स करायचे. म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर 2 वेळा आलाय. प्रेशर केटीची मधलं मोठं एक्सप्रेशन 3 वेळा रिपीट झालंय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन 2 वेळा रिपीट झालंय. पॅरलल ऍक्सिस थेरम आलंय. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आलंय. म्हणजे परीक्षेत आलेले पीवायक्यूचं डेरिव्हेशन करा 12 तारखेला. टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा, एल इक्वल्स टू आय ओमेगा आणि भरपूर असे डेरिव्हेशन्स आहेत कॅपॅसिटन्सचे वगैरे, जे तुम्ही अगोदर केलेत तेच तुम्ही करायचे बरं का. कुठेही तुम्ही वन शॉट, लाईव्ह, मॅरेथॉन, महामॅरेथॉनच्या भानगडीत पडू नका रे. पडू नका. मी तुम्हाला सांगतो मेयर्स रिलेशन वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या इथं करा. इथं तुम्हाला सांगतो, आता इथं वन पेज स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही काय करा, की हे सगळं करत असताना बरं का, काही प्रश्न ज्याला वेळ लागतोय, जे अवघड वाटतायत, इझी नाहीयेत, समजत नाहीये, तिथं तुम्ही काय करा, त्या वन पेजवर शॉर्टमध्ये ते लिहून घ्या, त्याची सतत प्रॅक्टिस करा. ओके. मग आता न्यूमेरिकल्स डेरिव्हेशन झाले. त्यानंतर 13 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, की न्यूमेरिकल्स करायचे. काय करायचे आहेत? न्यूमेरिकल्स. इझी न्यूमेरिकल्स लक्षात घ्या. प्लस परत रिव्हिजन बाळांनो. याचीच परत रिव्हिजन करायची आहे आणि 14 तारखेला मग तुम्ही डेरिव्हेशनची रिव्हिजन करू शकताय. हं. आता होतंय काय बघा, मी तुम्हाला सांगतो होतंय काय. जेव्हा डेफिनेशन म्हणलं की नाही, तर पहिली डेफिनेशन आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि शेवटची आहे लॉजिक गेट. मला सगळ्या डेफिनेशन्स पाहिजेत. काहीच तिथं मिस करायचं नाहीये. तिथं बोललोय का पी-वाय-क्यू मी? नाही. पण डेरिव्हेशन मध्ये मी पी-वाय-क्यू का बोललोय? कारण तेच रिपीट होतात, मी मान्य करतोय आणि डेरिव्हेशनला वेळ लागतो बरं का. पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का, की डेरिव्हेशन म्हणजे आपण फॉर्म्युला डिराईव्ह केली, की आपण न्यूमेरिकलकडे वळतोय? ओके, बरोबर आहे. मग तुम्हाला सांगा, अजून 15 दिवस उरले, 15 तारीख उरलेली आहे. 15 तारखेला मग फायनल रिव्हिजन स्टार्ट करायचे. सगळं हे परत करायचं. 1, 2, 3, 4 आणि 16 तारखेला सकाळी पहाटे 5वी रिव्हिजन करून तुम्ही पेपरला जाणार आहे. काय होणार? पेपर अवघड जाणार आहे का? बिलकुल नाहीये. पण एक लक्षात घ्या, मानसिकता अशी बनवा, की 40 ते 45 50 मार्काचा पेपर जर मी अटेम्प्ट करत असेल 70 पैकी, तर तो दी बेस्ट अटेम्प्ट आहे. होय. मी 35 ते 45 मध्येच जास्तीत जास्त रिपीटर मुलांचे मार्क्स बघितलेत. टॉपर्स. तुलनेत आपण इथे 40-45 पाडतोय. का? या स्ट्रॅटेजीमुळं. बरं ह्यानं काय होणार आहे, की तुम्हाला 15 तारखेला जागरण करावं लागणार नाही. तुम्ही शांत झोप घेणार आहे. सकाळी आरामात उठून अभ्यास करून, रिव्हिजन करून पेपरला जाणार आहे विथ कॉन्फिडन्स. पेपर सोपा गेल्यामुळं आपल्याला लगेच 16 तारखेला केमिस्ट्रीच्या अभ्यासाला वेळ मिळेल. बरं आता इम्पोर्टंट काय? इम्पोर्टंट काय मी तुम्हाला सांगतो, की आता केमिस्ट्री. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की एका दिवसात केमिस्ट्री संपवायचंय रे, एका दिवसात. मग मला काय म्हणायचं आहे, मी तुम्हाला 2 तास वेळ देणार आहे. किती तारखेला? फिजिक्सचा पेपर देऊन आल्यावर. बरं या 2 तासात मला काय कंप्लीट करून पाहिजेत? मला डेफिनिशन पाहिजेत, डिस्टिंग्विश, लॉज आणि डेरिव्हेशन्स होईल का? तर 2च तासात पाहिजे मला. 2च तासात हे मला फिनिश पाहिजे. होय. हां, मग त्यासाठी आत्ताच हे परफेक्ट केलं पाहिजे. नाही केलं, तर हे 2 तासात होणार नाहीये. अख्खा दिवस निघून जाईल. अरे सेक्शन सगळे संपवायचेत आपल्याला. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही फिजिक्सचा पेपर घरी देऊन आलाय समजा.
3 वाजता किंवा 4 वाजता बसलाय अभ्यासाला म्हणूया आपण. म्हणजे 6 वाजेपर्यंत हे सगळं फिनिश व्हायला पाहिजे. 6, 6:30 पर्यंत. मग संध्याकाळी 7 वाजता तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर काय करणार आहे? तुम्हाला सांगतो कोऑर्डिनेशन कंपाउंड, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन. ओके. तुम्हाला सांगतो ग्रुप 16, 17, 18 ह्यातले इम्पोर्टंट क्वेशन. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर, वर्नर्स थिअरी, लिगँड्स, आययुपीएसी नॉमेनक्लेचर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्यातलं ना आयसोमर्स आहेत कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये, लिगँडचे युजेस आहेत. हे सगळे इम्पोर्टंट ह्यात मॅग्नेटिक मोमेंट आहे. ते सुद्धा प्रश्न इम्पोर्टंट आहेत. याच्यात तुम्हाला सांगतो एनॉमलस बिहेवियर, ट्रेंड्स इन पिरियोडिक प्रॉपर्टीज आणि इथं मी लिहितोय. फक्त पी-वाय-क्यूज करायचे. फक्त पी-वाय-क्यूज करा. फक्त पी-वाय-क्यूज करा. ओके. बरं हे कधीपर्यंत व्हायला पाहिजे? त्या दिवशीच फिनिश करा. ओके. मग आता झालं काय? मी तुम्हाला सांगतो, की इथं आपला फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट कव्हर झालाय सगळा. ठीक आहे. इथं तुमचा इनऑर्गॅनिक पण कव्हर होतोय. बरोबर ना? आता सकाळी तुम्ही सांगतो 17 तारखेला सकाळी उठल्यानंतर पॉलिमर, बायोमॉलिक्यूल हे सगळे टॉपिक लवकरात लवकर फिनिश करा. ओके. आणि 9 वाजल्यापासून मग तुम्ही ऑर्गॅनिक घ्या 1 ते 2 वाजेपर्यंत. 5 ते 6 तास मी तुम्हाला ऑर्गॅनिकला देतो 4 टॉपिकला. आणि हे झालं 2 वाजेपर्यंत फिनिश झालं 17 तारखेला, की मग रिव्हिजन स्टार्ट करा. तर पहिली रिव्हिजन 2 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत करा. ओके. त्याच्यानंतर जेवल्यानंतर दुसरी रिव्हिजन करा. पहाटे उठून तिसरी रिव्हिजन करून केमिस्ट्रीला जायला पाहिजे. मग ह्या एवढ्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितल्यात लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल, "हे काय गरज नाही. इथे एवढा कोणी वेळ घालवायला सांगितलाय." तर मी तुम्हाला ना आता हात जोडून रिक्वेस्ट करतोय, की ज्यांनी इंग्लिश नंतर वेगळ्या विषयाचा अभ्यास करत बसले. एक ना धड भाराभर चिंध्या. धड मॅथ्स नाही, केमिस्ट्री नाही, फिजिक्स पण झाला नाही असं झालंय. तुम्ही माझं ऐका. तुम्ही हे डिस्कस करा तुमच्या सीनियर बरोबर ज्यांनी अशी स्ट्रॅटेजी फॉलो केली. नाहीत करत रे मुलं नाहीत करत. त्यांना हे चुकीचं वाटतंय. पण माझ्या इथं मी तेच फॉलो करायला लावतोय. त्यामुळे मुलांचा रिझल्ट चांगला लागतोय जे ऐकताय ते. आणि तुम्ही माझं ऐकताय त्यामुळे फॉलो करा. ऑल द बेस्ट.